रुटीन हेल्थ चेकअप मध्ये किंवा डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून ब्लड टेस्ट केल्यानंतर असं लक्षात येतं की विटॅमिन B12 ची डेफिशियन्सी निर्माण झालेली आहे। आता या विटॅमिन B12 डेफिशियन्सी होण्याचं नक्की कारण काय आहे, विटॅमिन B12 कमी झाल्यामुळे कोणती लक्षणं निर्माण होतात आणि खाण्याचे असे कोणते पदार्थ आहेत ज्यामुळे विटॅमिन B12 वाढू शकतं, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची। हे विटॅमिन B12 जे आहे हे शरीरामध्ये नक्की काय काम करतं, तर सगळ्यात महत्त्वाचं काम विटॅमिन B12 आहे ते म्हणजे DNA सिंथेसिस। आपल्या प्रत्येक शरीरातल्या सेलमध्ये, पेशीमध्ये DNA असतो आणि तो DNA तयार करण्याचं काम विटॅमिन B12 करत असतं। आणखीन महत्त्वाचं काम म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम, आपली जी नर्वस सिस्टम आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाची जी कामं आहेत ती कामं सुद्धा विटॅमिन B12 करतं। त्यामुळे विटॅमिन B12 हे तसं बघितलं तर आपल्या शरीरातलं सगळ्यात आवश्यक विटॅमिन आहे। आता या विटॅमिन B12 कमी होण्याची कारणं काय आहेत, तर दोनच मुख्य कारणं आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे डाएटरी इनसफिशियन्सी, म्हणजे खाण्यातूनच विटॅमिन B12 व्यवस्थित जात नाही, त्यामुळे विटॅमिन B12 ची डेफिशियन्सी आहे। आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे माल अब्झॉर्प्शन। ते शरीरामध्ये जरी तुम्ही B12 औषधं घेतली, B12 आहार घेतले, B12 असलेला आहार घेतला तरी सुद्धा ते शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषलं जात नाहीये आणि त्यामुळे तयार होणारी विटॅमिन B12 ची डेफिशियन्सी, ही दोन कारणं झाली। आता विटॅमिन B12 कमी झाल्यावर नेमकी लक्षणं कोणती दिसतात, तर लक्षणांमध्ये सगळ्यात पहिलं कॉमनली दिसणारं लक्षण आहे ते म्हणजे सतत डोकेदुखी असते किंवा हातापायांना मुंग्या येतात, हातापायांची आग होते, काही वेळेला थकवा जाणवतो, म्हणजे कोणतंही काम केलं तरी पटकन थकवा जाणवतो। आणि आणखीन एक वेगळं दिसणारं लक्षण ते म्हणजे वारंवार तोंड येतं, माउथ अल्सर्स ज्याला म्हणतात, ते जर का तुम्हाला वारंवार होत असतील तर ते सुद्धा विटॅमिन B12 च्या डेफिशियन्सीमुळे होऊ शकतात। आता ही कारणं बघितली आपण, त्याची लक्षणं बघितली, मग विटॅमिन B12 असणारा आहार कोणता, म्हणजे रोजच्या खाण्यामध्ये असे कोणते बदल केले की विटॅमिन B12 आपल्याला मिळेल आणि जी डाएटरी इनसफिशियन्सी आहे ती होणार नाही। तर त्यामध्ये जे नॉनव्हेज म्हणजे मांसाहारी खाणारी लोक आहेत त्यांना सगळ्या रेड मीट असणाऱ्या पदार्थांमधनं, म्हणजे मटण आहे, चिकन आहे, फिश आहे, या सगळ्यामधून B12 मुबलक प्रमाणात मिळतं। त्यामुळे खास करून मांसाहारी लोकांमध्ये विटॅमिन B12 ची डिफिशियन्सी फारशी दिसत नाही। शाकाहारी लोकांना कोणत्या पदार्थांमधनं किंवा कोणत्या आहारी पदार्थांमधनं B12 मिळेल, तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ। मग त्याच्यामध्ये तुम्ही गाईचं दूध पिऊ शकता किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये दही आपण आयुर्वेदानुसार फक्त थंडीत खायला सांगतो, इतर ऋतूंमध्ये तुम्ही ताक घेऊ शकता, ताजं तयार केलेलं ताक एक चिमूटभर सैंधव मीठ घालून जर का तुम्ही जेवणानंतर घेतलं दररोज, तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला B12 आवश्यक त्या प्रमाणात नेहमी मिळत राहील। भाज्यांमध्ये अशा कोणत्या भाज्या आहेत, तर पालकची भाजी जी आहे, पालक, यामध्ये सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये, कोबी याच्यामध्ये सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये विटॅमिन B12 उपलब्ध असतं। आणखीन कोणते पदार्थ आहेत, तर मोड आलेली कडधान्य। पण मी तुम्हाला आधी जर का तुम्ही आमचे व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला माहित असेल कडधान्यांमध्ये नेहमी खायची कडधान्य ही फक्त मूग, मसूर, मटकी, ही 3 कडधान्य तुम्ही नेहमी खाऊ शकता। मग या 3 कडधान्य, ही 3 मोड आलेली कडधान्य जर का तुम्ही खाल्लीत तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला विटॅमिन B12 योग्य त्या प्रमाणात मिळेल। फळांमध्ये असं कोणतं फळ आहे, तर केळं, जे 12ही महिने अवेलेबल असतं, त्या केळ्यामध्ये सुद्धा विटॅमिन B12 मुबलक प्रमाणात असतं। त्यामुळे जर का तुम्हाला केळं खाऊन सर्दी होत नसेल तर तुम्ही केळं सुद्धा विटॅमिन B12 चा सोर्स म्हणून खाऊ शकता। आता हा सोर्स बघितला पण, म्हणजे पण तुम्ही म्हणाल की अरे मी केळंही खातो, माझ्या जेवणामध्ये कधी पालकची भाजी असते, कधी मी मोड आलेली कडधान्य खातो, ताक पितो, हे सगळं करतो, पण तरी सुद्धा जेव्हा मी इयरली हेल्थ चेकअप करतो किंवा करते तेव्हा मग माझं B12 कमी झालेलं असतं। मी औषधं घेते, औषधं घेतल्यानंतर ते काही महिने नॉर्मल असतं आणि पुन्हा ते कमी होतं। असं का होतं, तर याचं कारण आहे माल ऍब्झॉर्प्शन, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये त्या विटॅमिन्सचं शोषणच होत नाही। मग जेव्हा तुम्ही औषधं घेत असता त्या औषधांमध्ये बूस्टर डोस, म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेटेड विटॅमिन B12 असतं। त्यामुळे ते तेव्हा तात्पुरतं, जेव्हा तुम्ही औषधं घेत असता तेव्हा तुमच्या रक्तातली लेवल वाढलेली दिसते आणि जशी औषधं बंद होतात तशी हळूहळू करत ती लेवल खाली येते आणि पुन्हा डिफिशियन्सीकडे जाते। मग हे माल अब्झॉर्प्शन होण्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण आहे तुमचा अग्नी,
तुमची पचनसंस्था, तुमचा जर अग्नी वीक झालेला असेल, तुम्ही खाल्लेलं जरी तुम्ही B12 मुबलक असलेला आहार घेत असाल, पण तो जर का पचतच नाहीये आणि पचला नाही म्हणून तो ऍब्झॉर्ब होत नाही, तर मग तुम्हाला वारंवार फक्त B12 नाही, इतरही जे विटॅमिन्स आहेत, विटॅमिन डी आहे, D3 आहे किंवा इतर जे विटॅमिन्स आहेत, त्या सगळ्याच विटॅमिन्सची तुम्हाला वारंवार डेफिशियन्सी होत राहील, कारण तुमच्या शरीरात ते शोषलंच जात नाही, मग तुम्ही कितीही न्यूट्रिशियस आहार घेतलात तरी. आता हे शोषण का होत नाही, तर बऱ्याचदा अपचन हे सगळ्यात पहिलं कारण असतं. अपचन कशामुळे होतं, तर अध्यशन किंवा अजीर्ण. म्हणजे काय, तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर पुढचे 3 तास व्हायच्या आत परत खाता. म्हणजे साधारण 12:30 ते 12:30च्या दरम्यान तुमचं जेवण झालंय आणि पुन्हा 2-2:30 वाजता तुम्ही काहीतरी पटकन खाल्लं, तर त्यामुळे काय होतं, आधीचं जे अन्न पुढे पचण्यासाठी गेलेलं आहे ते पचल्याच्या आधीच पुढचं अन्न आल्यामुळे पचन शक्तीला कळत नाही की आधीचं अन्न पचवायचंय का आता आलेलं अन्न पचवायचंय, आणि त्यामुळे तो अग्नी डिवाइड होतो आणि मग तुमची पचनसंस्था हळूहळू वीक व्हायला लागते, कारण तुम्ही सतत ओव्हरलोड करत असता पचनसंस्थेला. तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला अपचन होऊ शकतं आणि अपचनामुळे मग पुढे जाऊन माल अब्झॉर्प्शन आणि त्याच्यामुळे मग मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सी मध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आता ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर सगळ्यात पहिलं म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळा पाळायच्या, ज्या मी तुम्हाला इतक्यांदा बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितल्यात की सकाळचा जो नाश्ता आहे तो साधारण 7:30 ते 8:30च्या दरम्यान, दुपारचं जेवण 12 ते 1च्या दरम्यान आणि रात्रीचं जेवण 7:30 ते 8:30 या दरम्यान, या जर का फिक्स वेळांमध्ये तुम्ही खाल्लं, अधेमध्ये शक्यतो मंचिंग करायचं नाही. तुम्ही सतत मध्ये मध्ये काहीतरी खात राहिला तर त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये जाऊन डायबिटीस सुद्धा होऊ शकतो, HbA1c वाढतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमचं वजन कमी होत नाही, कारण तुम्ही इन बिटवीन मंचिंग करत असता आणि अपचन सुद्धा होतं. आणखीन काय करता येईल तुम्हाला, तर सोपं म्हणजे जोपर्यंत पहिलं अन्न चांगल्या प्रकारे पचून भूक लागलेली नाही, गृहिणींमध्ये खास करून मला हे बऱ्याचदा दिसतं की भूक लागलेली नसते आणि तरीही खातात, कारण आता वेळ झाली आहे जेवायची म्हणून जेवतो. जर एखाद्या दिवशी तुम्हाला अन्न पचून भूक लागली नाही, त्या दिवशी नाही जेवला तर काहीही फरक पडत नाही. एक वेळचं जेवण स्किप केलं, तुम्हाला चांगली भूक लागू द्या, व्यवस्थित भूक लागल्यानंतर मग तुम्ही खाल्लं तर ते नक्की पचतं. आणखीन काय करता येईल, तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडून, वैद्यांकडून योग्य ती आयुर्वेदिक चिकित्सा घेऊन तुमचं अपचन पूर्णपणे बरं करू शकता. मग त्यासाठी आवश्यकता असेल तर काही पंचकर्म, वमन किंवा विरेचन यासारखी काही पंचकर्म आणि त्यासोबत औषधी चिकित्सा हे घेतल्यानंतर तुमचं अपचन संपूर्ण बरं होईल आणि मग तुम्हाला ही वारंवार होणारी जी विटॅमिन डेफिशियन्सी आहे त्याला सामोरं जावं लागणार नाही आणि वारंवार औषधं सुद्धा घ्यावी लागणार नाहीत. तर तुम्हाला हा विटॅमिन B12 डेफिशियन्सी बद्दलचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्सवर लिहून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.